पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये बंदोबस्त करण्यात आलाय। माऊलींच्या समाधी मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात आहे। पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतोय। बीडीएस पथकाकडून ही पाहणी संपूर्ण मंदिराची केली जाते। माझ्यासोबत मॅडम आहे, काय एकंदरीत संपूर्ण पाहणी केली जाते, कशा पद्धतीने हा संपूर्ण बंदोबस्त आहे? नमस्कार। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे। या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं लाखो भाविक आपल्या आळंदीमध्ये येत असतात आणि त्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या बंदोबस्तामध्ये पोलीस अंमलदारांच्या बरोबर अधिकारी आणि हे बंदोबस्त करत आहेत। त्याचप्रमाणे आपण घातपात विरोधी काही कारवाई होऊ नये आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन बीडीएस पथकाकडून आणि डॉग स्क्वॉडकडून मंदिर आणि मंदिर परिसराची आपण पाहणी केलेली आहे आणि ही पाहणी करून सर्व व्यवस्थित असल्याबाबतचा रिपोर्ट त्यांनी दिलेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलीस असतील, त्यानंतर पुणे ग्रामीण असेल, पुणे शहर असेल, अशा विविध परिसरातून पुणे हे पोलीस ही संपूर्ण जी सुरक्षा आहे ती करताना एकंदरीत पाहायला मिळतात। डॉग स्क्वॉड असेल, त्यानंतर इतर जी पथकं आहेत तीही आता आळंदीमध्ये आलेली आहेत आणि ती सुरक्षेवरती कडेकोट असा नजर ठेवताना एकंदरीत पाहायला मिळतात। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, आळंदी, पुणे।